नमस्कार. आजच्या अभंगवारीत टीम कलावैभव आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आमच्या व्हिडिओला तुमचे लाईक्स व सबस्क्राईब पाहून असं दिसतंय की ही अभंगवारी तुम्हाला सर्वांना खूपच आवडलेली आहे. तुमचा पाठिंबा, तुमचे प्रेम असेच कलावैभव यूट्यूब चॅनलवर राहावे एवढीच एक अपेक्षा. आज या अभंगवारीत संत निळोबा राय यांची एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. संत निळोबा राय यांचा जन्म सन 1635मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळनेर येथे झाला. त्यांच्या घराण्यात कुलकर्णीपणही होते, पण त्या कारभारात त्यांचे मन काही रमले नाही. कीर्तन, भजन, संत सहवास, आळंदी, पंढरपूरच्या वाऱ्या यातच ते रमू लागले. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची गाथा याचे पारायण करून करून त्यांना तुकाराम महाराजांचा गुरुमंत्र घ्यायची इच्छा उत्पन्न झाली. पण तेव्हा तुकाराम महाराजाचे सदैव वैकुंठ गमन झाले होते. संत निळोबा राय श्री क्षेत्र देहूला गेले. तिथे तुकाराम महाराजांचे सुपुत्र नारायणबुवांची त्यांची भेट झाली आणि देहूवरून आल्यापासून संत निळोबारायांनी तुकोबांचा अनुग्रह घ्यायचाच असा मनाचा निग्रह केला. एक दिवस त्यांनी ठरवलं, आपण आता धरणच धरायचं, आणि त्यांनी अन्नपाणीही वर्ज केलं आणि सारखे जप करू लागले. एका अंगावर पडून राहिले. अन्नपाण्याचा त्याग केल्यामुळं अशक्तपणा येऊ लागला. सतत 41 दिवस एका अंगावर झोपून जप करणे सुरू होते. आवाज क्षीण झाला होता. 41व्या दिवशी प्रत्यक्ष पांडुरंग त्यांच्या जवळ आले आणि म्हणाले, उठा निळोबा, मी आलोय. तुम्हाला काय पाहिजे ते मागा बरं, मी प्रसन्न झालो आहे तुमच्यावर. त्यावर निळोबा म्हणतात, येथे तुझ लागी बोलाविले कोणी. येथे तुझ लागी, ते विठोबाला म्हणतात, येथे तुझ लागी बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचूनी आला शिका. प्रल्हादे कैवारी दैत्याते दंडाया, स्तंभी देवराया प्रगटून. तैसे मज नाही बा संकट, तैसे मज नाही बा संकट, तरी का फुकट श्रम केले. निळा म्हणे आम्ही नोळखूच देवा, निळा म्हणे आम्ही नोळखूच देवा, तुकयाचा धावा करीत असे. मी काही तुझी विनवणी केली नाही का तुला बोलावले नाही, मग तू इथं आलास कशाला, असे पांडुरंगाला निळोबा म्हणतात. मला तुकारामांना भेटायचं आहे, त्यांचा अनुग्रह घ्यायचा आहे, मला दुसरं काही नको आहे. पांडुरंग विठोबाला म्हणतात, अरे तुकोबा वैकुंठवासी झाले, ते आता परत कसे इथं येतील. तेव्हा निळोबा म्हणतात, ते काही मला माहीत नाही, मला त्यांच्याकडूनच गुरुमंत्र घ्यायचा आहे. शेवटी देवसुद्धा हतबल झाले. ते वैकुंठाला परत गेले. तुकोबांना सर्व वृत्तांत सांगितला. तुकाराम निळोबाच्या स्वप्नात आले व मस्तकावर हात ठेवून त्यांना अनुग्रहित केले. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.